नमस्कार, मी स्वाती वेमुल. DS हायस्कूलमध्ये 2007 आणि 2008च्या बॅचला मी होते शिकायला आणि सध्या मी TV9 मराठी या डिजिटल विभागात सिनियर सब एडिटर म्हणून काम करते. या व्हिडिओमध्ये आपण वृत्तांत लेखन आणि वर्तमानपत्रांचं वाचन किती महत्त्वाचं असतं याविषयी जाणून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीडियाचे म्हणजे पत्रकारिता किंवा जर्नलिझमचे सध्या 3 प्रकार आहेत. ते म्हणजे प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि वेब मीडिया. प्रिंट मीडिया म्हणजे वर्तमानपत्र जे दररोज आपल्या घरी येतं वाचायला किंवा तुम्ही शाळेतही वाचत असाल लायब्ररीमध्ये. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे न्यूज चॅनल्स आणि तिसरं म्हणजे डिजिटल मीडिया म्हणजे वेबसाईट्सच्या द्वारे जे आपल्याला बातम्या वाचायला मिळतात. युट्यूब व्हिडिओमध्ये जे काही आपल्याला व्हिडिओज पाहायला मिळतात किंवा इन्स्टा रील्समध्ये तुम्ही ज्या बातम्या बघता ते सगळं डिजिटल मीडियामध्ये मोडतं. तर वृत्तांत लेखन कसं करावं किंवा पत्रकारिता याविषयी सांगण्याआधी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छिते म्हणजे वृत्तांत लेखन करण्यासाठी किंवा इतर एकंदरीत सगळ्या गोष्टींसाठी लिखाणासाठी वर्तमानपत्र वाचणं किती महत्त्वाचं असतं. वर्तमानपत्रात तुम्ही दररोज एक जरी बातमी वाचली, तिथून जरी सुरुवात केली तरी तुम्हाला वाचनाची आवड निर्माण होईल. हळूहळू तुम्ही वर्तमानपत्राचं 1 पान 2 पान असं तुम्ही वाचत जाऊ शकता. वर्तमानपत्रामध्ये सर्व घडामोडी असतात. राज्यातील, देशातील, क्रीडा विश्वातील, मनोरंजन क्षेत्रातील, विज्ञान विषयातील, गणित विषयक असे अनेक विषय वर्तमानपत्रांमध्ये आपल्याला वाचायला मिळतात. त्यामुळे तुम्ही वर्तमानपत्र वाचण्याची सवय जितकी आत्तापासूनच लावून घ्याल तितका तुम्हाला पुढे भविष्यात फायदा होणार आहे. विशेष म्हणजे असं म्हणतात की चांगलं लिहिण्यासाठी खूप चांगलं वाचणं महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे वाचनाची सवय ही आत्तापासूनच तुम्ही लावून घ्या. वर्तमानपत्रात तुम्ही रोज किमान एक बातमी वाचली तर ती बातमी कशी लिहिली जाते, त्यात कोणते शब्द वापरले जातात ते तुम्हाला लक्षात येईल. एखादा नवीन शब्द तुमच्या ज्ञानात भर पाडण्यात मदत होईल. विशेष म्हणजे तुम्हाला चालू घडामोडी आणि इतर विषय सुद्धा या वर्तमानपत्रातून कळतील. आपल्या आजूबाजूला काय घडतंय, आपल्या देशात काय घडतंय, परदेशात काय घडतंय, या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला मिळेल. 10वीच्या नंतर ज्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन UPSC, MPSC परीक्षा वगैरे द्यायच्या असतील त्यांना सुद्धा मार्गदर्शन वर्तमानपत्रातनं भरपूर मिळतं. सर्वसामान्य ज्ञान जे आहे ते आपल्याला वृत्तपत्रांमधनं मिळतं. त्याचप्रमाणे लेखनाची सुद्धा सवय तिथूनच निर्माण होते. तुम्ही जितकं वाचाल तितकं तुम्हाला लिहायला सोपं होईल. ज्यांना आत्ता सुद्धा निबंध लिहायला किंवा 10 ओळी लिहायला अवघड वाटतंय त्यांनी 1 महिनाभर 2 महिनाभर वर्तमानपत्र वाचावं आणि त्याच्यानंतर त्यांनी लिहायला सुरुवात करावी. तेव्हा तुम्हाला आपोआप सुचत जाईल. निबंध लेखनात शाळेत तुम्हाला खूप मदत होईल. तर हे झालं वर्तमानपत्रांविषयी. याच्यानंतर याचा पुढचा विषय ते म्हणजे मीडिया, जर्नलिझम, पत्रकारिता. जसं मी सुरुवातीला सांगितलं की 3 भाग आहेत, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि डिजिटल मीडिया. जर्नलिझममध्ये येण्यासाठी एकतर 2 मार्ग आहेत. तुम्ही 10वी नंतर ग्रॅज्युएशन करू शकता. मग ते ग्रॅज्युएशन कोणत्याही क्षेत्रातून असेल, कॉमर्स, आर्ट्स, सायन्स चालतं, काही बंधन नाहीये. ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही 1 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन इन मास मीडिया किंवा मास कम्युनिकेशनचा कोर्स करू शकता किंवा मास्टर डिग्री सुद्धा करू शकता. पण ग्रॅज्युएशन करायचं नसेल तर 12वी नंतर BMMचं सुद्धा ऑप्शन आहे. 12वी नंतर 3 वर्ष तुम्ही बॅचलर ऑफ मास मीडिया शिकून जर्नलिझम या क्षेत्रात येऊ शकता. यासाठी तुमचं संवाद कौशल्य, तुम्ही कसे बोलता, तुम्ही कसे लिहिता हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला चांगलं लिहिता आलं पाहिजे, तुमचं व्याकरण चांगलं असायला पाहिजे. तुम्ही जितकं चांगलं वाचाल तितकं चांगलं लिहू शकता आणि जितकं चांगलं लिहाल तितकं चांगलं तुम्ही बोलू शकता. सो या सगळ्या गोष्टी या क्षेत्रात येण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. तुमचं वक्तृत्व कौशल्य जितकं चांगलं असेल तितकं तुम्हाला या क्षेत्रात चांगली प्रगती करता येईल असं मी म्हणेन. यानंतर